आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुलैच्या वेतनासंदर्भात एक आनंदाची बातमी, एक धक्कादायक बातमी, अशा दोन बातम्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत। काय संपूर्ण बातमी आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली ती आनंदाची बातमी आहे, धक्कादायक बातमी आहे, या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, आज दिनांक 16 जुलै 2024 म्हणजे आज निर्गमित झालेलं हे अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे। पत्र माननीय शिक्षण संचालक यांचं हे पत्र आहे। प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद सर्व यांच्या प्रति हे पत्र आहे। पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। 7व्या वेतन आयोगात वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना, सोबतच 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2024 पासून महागाई भत्ता जो आहे हा 50% करण्यात यावा आणि 1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 या 6 महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी सुद्धा जुलै महिन्याच्या वेतनासोबत देण्यात यावी, असा सुद्धा आदेश या पत्रामध्ये देण्यात आलेला आहे। सोबतच 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता सुद्धा जुलै महिन्याच्या पगारासोबत देण्यात यावा, या संदर्भातल्या सुद्धा सूचना या आदेशामध्ये करण्यात आलेल्या आहे। सोबतच आजच्या दिवसातली दुसरी जी धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे अशी की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना असं वाटत होतं की जुलै महिन्यामध्ये घरभाडे भत्ता सुद्धा वाढेल, परंतु जसं की आपण स्क्रीनवर पाहता 5 फेब्रुवारी 2019चा हा शासनादेश आहे। या शासनादेशामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की महागाई भत्ता जेव्हा 50%पेक्षा पुढे जाईल अशा वेळेस घरभाडे भत्त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे। त्यामुळे जुलैच्या पगारासोबत 10% दरानं घरभाडे भत्ता मिळणार नाही किंवा घरभाडे भत्त्यामध्ये कोणतीही वाढ होणार नाही, फक्त महागाई भत्त्यामध्येच ती वाढ होणार आहे। म्हणजे जुलै महिन्याच्या पगारासोबत कोणते लाभ मिळतील तर सगळ्यात प्रामुख्यानं वेतनवाढ मिळेल ज्यांना लागू असेल त्यांना, सोबतच महागाई भत्त्याची मागील 6 महिन्याची थकबाकी मिळणार आहे, सोबतच 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता, घरभाडे भत्त्यामध्ये कोणताही बदल जुलैच्या वेतनामध्ये होणार नाही, अशी ही महत्त्वाची अपडेट आम्ही आपणास देत आहोत। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।